कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची। जर तुम्ही कोकणात नियमित जाणारे प्रवासी असाल तर तुम्हाला दादर रत्नागिरी पॅसेंजर माहितीच असेल। माफ करा, दिवा रत्नागिरी पॅसेंजर। आता मी असं का म्हणतोय तर त्याचं झालंय असं की कधी काळी दादरहून सुटणारी ही गाडी कोरोना काळात दिव्याहून सुटू लागली आणि ती अजूनही तिथूनच सुटतेय। आणि त्यावरून काय राजकीय संघर्ष पेटलाय ते पाहूया। कोकण प्रवाशांसाठीचा महामुद्दा। दादर रेल्वे स्थानक मुंबईतलं पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरचं मध्यवर्ती स्थानक। मुंबईच्या कानाकोपऱ्यांमधून कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सोयीचं आणि हक्काचं असं स्थानक। पण तेच दादर स्थानक आता उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जाणाऱ्यांसाठीचा पर्याय बनतंय की काय, असा सवाल कोकण रेल्वे संघटनेनं उपस्थित केलाय। कारण दादर स्थानकातून रोज दुपारी रत्नागिरीसाठी सुटणारी ट्रेन कोरोना काळाआधी ती दादर रत्नागिरी पॅसेंजर होती, पण कोरोना काळात तिची दिवा रत्नागिरी पॅसेंजर झाली। रत्नागिरीसाठीची ही पॅसेंजर ठाण्यापासून चौथं स्थानक असलेल्या दिव्याहून सुटू लागली आणि आजही तिची ओळख ही दिवा रत्नागिरी पॅसेंजरच आहे। त्यामुळे प्रामुख्यानं पश्चिम उपनगरातून कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्यांना याचा मोठा त्रास होतोय। कारण पश्चिम उपनगरातून रत्नागिरी पॅसेंजर पकडण्यासाठी दिवा गाठायचं म्हणजे मोठं दिव्यच ठरतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून या संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या कोकण रेल्वे संघटनेच्या वतीनं एक मोठा दावा करण्यात आलाय। मध्य रेल्वेने जे कारण आम्हाला सांगितलेलं की दिवा ते दादर हा मार्ग सॅच्युरेटेड आहे, याची क्षमता संपलेली आहे, नवीन गाडी सुरू करता येणार नाही। पण ते कारण फक्त रत्नागिरी पॅसेंजरलाच लागू होतं का आणि इतर गाड्यांना होत नाही, हा आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आम्हाला अजूनही मिळालेलं नाही। रत्नागिरी पॅसेंजर पकडायची असेल तर मध्य रेल्वेवरच्या ठाण्यापासून कल्याण डोंबिवली पर्यंतच्या नागरिकांना दिवा स्थानक सोयीचं ठरत असावं। पण ही पॅसेंजर दादरहून दिव्याच्या दिशेनं निघालीच तर ती सगळ्याच प्रवाशांना ते सोयीचं होऊ शकतं। म्हणूनच रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी 2023 साली त्या दृष्टीनं सूचनाही दिल्या होत्या। पण मध्य रेल्वेनं त्या सूचना नाकारून दादरहून गोरखपूर आणि बलियासाठी ट्रेन सुरू केल्या। कोकणी माणसाला कुठेतरी मागे मागे खेचत आज दादर रत्नागिरी पॅसेंजर दिवा रत्नागिरी, कालांतराने 30 गाडी आहे ना पनवेल दादरही पनवेल रत्नागिरी करण्यात येईल। पण आपला कुठेतरी कोकणी माणूस हा पाठी सरत चाललाय। दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू व्हावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आवाज उठवलाय। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद होते गाडी आणि दादर गोरखपूर सुरू होते। ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष त्यानंतर डुप्लिकेट शिवसेना ह्याने उत्तर द्यावं। आम्ही उगं काय, आम्ही ती गाडी अडवू हो, आम्ही मनात आणलं तर गाडी रुळावरून पुढे जाणार नाही, ती शिवसेनेनं आमच्या मनात आणलं। पण स्वतःला जे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानतायत आणि सत्तेत बसले आहेत, ते काय करतायत? अजित पवार काय करतायत? मनसेनंही या प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारत महाराष्ट्रासाठी असलेल्या ट्रेन्स कायम ठेवण्याची मागणी लावून धरली आहे। मुळात असं आहे की महाराष्ट्रासाठी ज्या ट्रेन आहेत त्या राहिल्या पाहिजेत, ही आमची भूमिका आहे। आता त्याच्यामध्ये समजा त्या रूटला माणसं कमी होत आहेत, जास्ती होत आहेत, काय हा विषय बघायला लागेल। पण यूपीमधनं एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत किंवा गुजरातमध्ये एवढ्या ट्रेन का चालू होत आहेत, हा निश्चित संशोधनाचा विषय आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मध्य रेल्वेच्या बाजूनं आणि मध्य मुंबईतल्या कोकणवासियांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। आता पॅसेंजर पण शिफ्ट होत आहेत। एकेकाळी मुंबई सेंट्रल, CHMT आणि दादर हे मुख्य लोकसंख्येचे केंद्र होते। आता हे सगळं केंद्र उपनगरात शिफ्ट झाले आहेत, म्हणून त्यांचे प्राथमिकता बघून हे ठरवलं जातं। कोकण प्रवासी संघटनेनं दादर रत्नागिरी पॅसेंजरच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मध्य रेल्वेनंही स्पष्टीकरण दिलंय। दादरहून उत्तरेकडच्या राज्यांसाठी कोणतीही नवी ट्रेन सुरू करण्यात आलेली नाहीये, असा दावा आता मध्य रेल्वेकडून करण्यात येतोय। दादर स्थानकावरनं जी गोरखपूरला जाणारी गाडी होती ती गाडी देखील 2021 पासून इंट्रोड्यूस केलेली आहे। 21-22 पासून या गाडीचं जे इन्क्लुजन आहे ते वर्किंग टाइम टेबलमध्ये यावेळेस ज्या गाड्या स्पेशल गाड्या किंवा ट्रेन ऑन डिमांड TOD म्हणून चालवल्या जात होत्या त्या गाड्यांना देखील आपण आता वर्किंग टाइम टेबलमध्ये यावर्षीपासून इंट्रोड्यूस केलेला आहे। यामुळे ही गाडी वर्किंग टाइम टेबलमध्ये यावेळेस दिसतीये, पण प्रत्यक्षात ही गाडी मागची 2 वर्षापासून चालू आहे।
कोरोना काळाआधी दादर रत्नागिरी पॅसेंजर ही कोकणवासियांमध्ये खूपच लोकप्रिय होती आणि याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे या ट्रेनचं तिकीट तुलनेमध्ये स्वस्त होतं. ती दादरहून सुटत असल्यानं सर्वांना सोयीचं होतं. ही पॅसेंजर रत्नागिरीहून दुपारी 2:30च्या सुमारास दादरला दाखल व्हायची आणि दुपारी 3:40 ती पुन्हा निघायची. ही पॅसेंजर बंद झाल्यानंतर सुरू करण्यात आलेली गोरखपूरची ट्रेन 2:05 रवाना होते. त्यानंतर रिकाम्या होणाऱ्या प्लॅटफॉर्मवरूनच दादर रत्नागिरी किंवा दादर सावंतवाडी पॅसेंजर सोडता येईल अशी कोकण प्रवासी संघटनेची मागणी आहे. संपूर्ण रेल्वे प्रकरणावरून राजकारण होताना पाहायला मिळते. संजय राऊत असेल, मनसेचे संदीप देशपांडे असेल यांनी या संपूर्ण प्रकरणात प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्रात असलेल्या नेत्यांचं काय म्हणणं असणार आहे, सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.